आणि कोकणात केमिकल झोन होणार नाही कारण कोकणाला केमिकल झोन मान्य नाही. ठीक आहे, केमिकल झोन मान्य नाही तर मान्य नाही, पण आम्ही कोकणातले लोक उद्योगपती नाही, उद्योगी भयंकर आहेत. मीच पालकमंत्री असताना माझ्या ग्वागरमध्ये आपण एक MIDC मंजूर करून घेतली, MIDC तयार केली. काय होतं बाबा MIDC मध्ये? MIDC मध्ये आपण टेक्सटाईल पार्क आणली. टेक्सटाईल पार्क ही केमिकल कारखाना आहे का? टेक्सटाईल पार्क हा काही कुठल्या त्या ठिकाणी रासायनिक कारखाना आहे का? तिथं टेक्सटाईल पार्क आपण मंजूर केलं की जेणेकरून बाहेरचं कापड येईल, त्याला साईडवर कटिंग केलं जाईल, त्याला खास बटन केलं जाईल आणि त्याला इस्त्री करून घडी घालून बाहेर पाठवण्यात येईल. त्याच्याकरता 3-4 हजार महिला दिवसाला कामाला लागल्या असत्या. आमचा विरोध. त्याचबरोबर आपण तिथं लॉजिस्टिक हब मंजूर केला, आपण तिथं फूड पार्क मंजूर केला. परवांच्या 2024च्या निवडणुकीमध्ये माझ्या निवडणुकीमध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे गेले आणि आमचे पालकमंत्री उदयजी सामंत गेले आणि माझ्या मतदारसंघात त्यांनी भाषण केलं की आम्ही हा काय टेक्सटाईल पार्क, लॉजिस्टिक हब आणि फूड पार्क ही MIDC मध्ये आलेली सगळी इंडस्ट्री आम्ही आत्ताच्या आत्ता ही आम्ही रद्द करत आहोत. वास्तविक जॉब ओरिएंटेड इंडस्ट्री, केमिकल कारखाना एकही नाही, कोणाचं एकही घर जाणार नाही, एकही कोणाचं आंब्या काजूचं झाड जाणार नाही, एवढी काळजी घेतलेली इंडस्ट्री रद्द करण्याचा निर्णय घेतला. लोकांनी कडकडून टाळ्या मारल्या आमच्याकडे आणि सपाटून माझ्या विरोधात मतदान केलं. म्हणजे मी काय करत होतो मलाच काही कळलं नाही. कोरोना सारख्या संकटानंतर तिथल्या तिथे महिलांना, कमी शिकलेल्या महिलांना 1982 साली दत्ता सामंतांच्या मुळे संपामध्ये भरडलेला कोकणी माणूस की ज्याच्यामध्ये गिरणीमध्ये काम करणारे सगळे महाराष्ट्रात अधिक होते ते साताऱ्याचे लोक आणि कोकणातले लोक, म्हणजे त्यांच्या जीन्स मध्येच खऱ्या अर्थानं ह्या टेक्सटाईल पार्क मध्ये काम करणं होतं. तिथं आपण रोजगार आणत होतो, रद्द केला. नेमकं काय हवंय हाच मोठा प्रश्न आहे आणि आम्ही काय करायला निघालोय हा सुद्धा विचार करायला हवा. पनवेल ते इंदापूर रस्ता 31 डिसेंबर 2016 पर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुरा करतो म्हणून सांगितला. आताही म्हणतायत सगळे पुरा होईल म्हणून. काही होण्यातला नाही तो रस्ता पुरा होणार नाही. झाला तरी काय तिची अवस्था आहे ती येऊन बघा एकदा सर्वांनी. आता 2026 आला पण त्याच्याही पेक्षा 1980 साली ज्या वेळेला अंतुले साहेब ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी कोस्टल हायवे जो तयार करायला घेतला होता तो पूर्ण करत नसाल तर एकनाथराव शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी 2023 साली आज त्या ठिकाणी आमचा ग्रीनफील्ड रोडची घोषणा केली. मी त्याची संपूर्ण माहिती घेतली परवांच्या अर्थसंकल्पानंतर. त्याला त्यांनी प्रशासकीय मान्यता सुद्धा दिलेली आहे. पण परवांच्या भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 16 ते 17 रस्त्याची उल्लेख केला. राज्यात जिथे नको पाहिजे त्या रस्त्यांचा पण उल्लेख केला. अनेक ठिकाणी ग्रीनफील्ड रस्ते बांधतो म्हणून उल्लेख केला. पण माझ्या कोकणातल्या मुंबई गोव्याचा सुद्धा उल्लेख नाही, कोस्टल हायवेचा सुद्धा उल्लेख नाही आणि त्या ग्रीनफील्डचा सुद्धा उल्लेख नाही. तुम्ही सगळे मंत्रिमंडळामध्ये तरुण सहकारी मंत्री बसलेल्या तुम्ही हे विषय समजून घ्या आणि हे विषय लावून धरा. काही कोण चुकीचं करत नाही, जो तो आपापल्या भागाकरता संघर्ष करतच असतो. आपण देखील केला पाहिजे. आपण काय सरकारच्या विरोधात होतो म्हणून अशातला भाग नाही. सगळ्याच गोष्टी काय सरकारला मम म्हणायची काय गरज नाही. आम्हाला स्वतंत्र काही विचार आहेत की नाही, आमच्या भागाचे काय स्वप्न आहेत की नाही, आमच्या भागाच्या काय मागण्या आहेत की नाही. आणि मी हे तुम्हाला सांगतो अशातला भाग नाही. हे दादा साक्षीदार आहेत. मी जेव्हा होतो मंत्रिमंडळात तेव्हा काय करायचं दादांना माहिती आहे. असं काही नाहीये सरकारमध्ये असलो म्हणून सगळंच सरकारला मम म्हणायचं काही गरज नाही. आणि म्हणून त्याचा तुम्ही सर्वांनी पाठपुरावा करा. पर्शिनेट मच्छीमारांचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार. मी मत्स्य विकास मंत्र्यांना सांगतो आपण कोकणातले आहात. खरं तर आज संपूर्ण समुद्रा किनारची वस्ती संपूर्ण धोक्यामध्ये येते तुम्हाला माहित आहे. संरक्षण भिंतीची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे हेही तुम्हाला माहिती आहे का मी सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. त्याच्याकरता स्वतंत्र निधी तुम्हाला उपलब्ध करावा लागेल. पण एक गोष्ट तुम्ही करा, मी हे मागेही तुम्हाला सांगितलं होतं पण आज विस्तारानं सांगण्याची संधी आहे. प्रश्नोत्तरामध्ये ते सांगता येत नाही. मला थोडे दिवसाकरता कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. पहिला मी राज्यमंत्री होतो, नंतर पक्षाचा अध्यक्ष झालो. थोड्या दिवसाकरता मला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं
आणि त्या कॅबिनेट मंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये दादा मी असा विचार करतो की कालावधी थोडा आहे. खरं तर तो आणखीन थोडा झाला, कारण नंतर आमच्या पक्षाने पाठिंबा काढून घेतला आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली. माहिती असेल तुम्हाला. फार कमी दिवस मिळाले मला, 47-48 दिवस फक्त मिळाले. तसा 3-4 महिने होतो, पण सरकार बरखास्त झालं. आणि म्हणून माझ्याकडे त्यावेळेला कामगार खातं होतं. आणि म्हणून त्यावेळेला मी असा विचार केला की आपल्याला थोडी संधी मिळाली, आपण आपल्या कोकणाकरता काय करायचं, काहीतरी केलं पाहिजे कोकणाकरता. तुम्ही ऐकून ठेवा हे. आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना बोलवलं आणि मी सांगितलं की माझ्या हातून असं काहीतरी काम झालं पाहिजे की माझ्या कोकणाला दीर्घकालीन त्याचा फायदा घेता आला पाहिजे, असं काहीतरी काम करा. त्यांनी मला विचारलं तुमच्या मनामध्ये काय आहे. माझ्या मनामध्ये म्हटलं मच्छीमारांकरता, मनीषाताई, मच्छीमारांकरता काहीतरी केलं पाहिजे. हा मच्छीमार जन्माला पाण्यातच येतो, हा मच्छीमार लहानाचा मोठा पाण्यातच होतो, हा मच्छीमार सगळं तारुण्य पाण्यातच घालवतो लाटांबरोबर झगडण्यामध्ये, आणि याचा शेवट सुद्धा त्याच ठिकाणी होतो. अशा मच्छीमाराकरता जोपर्यंत त्याच्या दंडात ताकद आहे, बळ आहे, तोपर्यंत तो लाटाशी सामना करतो. पण ज्या दिवशी त्याचं दंडातलं बळ कमी होतं त्या दिवशी मात्र त्याची इतकी वाईट परिस्थिती असते. आणि म्हणून याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. आम्ही चर्चा केली आणि माथाडी कामगारांच्या धर्तीवर मच्छीमार बोर्ड स्थापन केलं. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.